विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेला सुरुवात होत असताना पहिल्या सामन्याचं मोल हे एक वेगळं असतं, कारण त्या सामन्यात विजय मिळवला की एक प्रकारची लय ही त्या संघाला मिळत असते। भारतीय संघाने नेमकं तेच केलेलं आहे। आयर्लंड संघाविरुद्ध खेळत असताना ज्या काही गोष्टी करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मनासारख्या झालेल्या आहेत। नाणेफेक रोहित शर्माने जिंकली, बॉलर्सना पहिली संधी दिली बॉलिंग करायची। नासाऊ काउंटीचं जे विकेट आहे ते पाय पुढे टाका आणि फिरवायचा पंखा असं विकेट नाही आहे। या विकेटवरती धावा करण्यासाठी फलंदाजाला तंत्राची गरज लागणार होती। आयर्लंडच्या फलंदाजांनी तो प्रयत्नच केला नाही। परिणामी भारताच्या वेगवान गोलंदाजांनी तिखट मारा करून 1-2 8 फलंदाजांना बाद केलं। समोरच्या संघाची धावसंख्याच 100च्या आत रोखली, तेव्हाच विजयाचे दरवाजे उघडलेले होते। त्याच्यानंतर विराट कोहली सलामीला आला, तो लवकर आऊट झाला, पण कप्तान रोहित शर्मानी कडक बॅटिंग केली, नाबाद अर्धशतक केलं। फक्त तो चांगला खेळत असताना पायाच्या दुखापतीची काळजी घ्यायची म्हणून तो तंबूत परतला। तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीची बढती मिळालेला ऋषभ पंतनी उत्तम बॅटिंग केली, विजय हाती घेऊनच तो परतलेला आहे। हा भला मोठा विजय, पण ह्याच्यातनं हुरळून जाण्याचं कारण नाही, कारण आयर्लंड संघाविरुद्ध भारतीय संघाने विजय मिळवणं याच्यात विशेष काहीच नाही। पुढच्या सामन्याची तयारी मात्र या दृष्टीने चांगली झालेली आहे। खेळाडूंना हे कळून चुकलेलं आहे की भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये जर का वर चष्मा ठेवायचा असला तर फलंदाजांना चांगलं तंत्र दाखवत धावा कोरून काढायला लागणार आहेत, चोपून काढता येणार नाहीत। कारण जसं नासाऊ काउंटीच्या विकेटवरती भारतीय फास्ट बॉलर्सनी दमदार मारा केला, तसाच मारा पाकिस्तानसुद्धा करू शकतं, याची पूर्ण कल्पना भारतीय संघातील खेळाडूंना आहे। त्यामुळे एका अर्थाने सुरुवात उत्तम झालेली आहे, भक्कम झालेली आहे, विजयानी झालेली आहे, ज्याचा आत्मविश्वास घेऊनच भारतीय संघ आता पाकिस्तान संघाविरुद्धच्या सामन्याची तयारी करणार आहे। सुनंदन लेले, ABP माझा, नासाऊ काउंटी, न्यूयॉर्क। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।